जुन्नर तालुक्यातील ग्रामोन्नती मंडळाची ही ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाची एक प्रसिद्ध शिक्षण संस्था। या शिक्षण संस्थेमधले मुख्याध्यापक योग्य प्रकारे माहिती देत नाही किंवा 9वीच्या वर्गाला अध्यापन करत नाही। शासनाचे जे सर्क्युलर आहे त्याच्याप्रमाणे अंमलबजावणी होत नाही म्हणून निलेश शिंदे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। वास्तविक हा प्रश्न चर्चेने सुटायला हवा होता। एक पवित्र संस्था आहे, इथं ज्ञानदानाचं कार्य होतं। या अशा उपोषणामुळे शिक्षणावर सुद्धा परिणाम होतो, परंतु आपण असं म्हणतो ना, जेव्हा जिथं धूर निघतो तिथं आग असते। हे उपोषणाला बसलेत याचा अर्थ संस्थेने त्यांना कुठली माहिती दिली नसेल किंवा वारंवार सांगूनही त्यांचा प्रश्न सुटला नसेल म्हणून निलेश शिंदे उपोषणाला बसलेले आहेत। निलेश शिंदे यांनी चांगल्या संस्थेवर काम केलेले आहे। त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहेत, जे शिक्षण संस्था चालवत आहेत ती सुद्धा एक चांगले जबाबदार माणसं आहेत। वास्तविक उपोषणाला बसण्यापूर्वी चर्चा झाली असती तर हा विषय चव्हाट्यावर आला नसता। आता संबंधित मुख्याध्यापक नक्की अध्यापन करतात का किंवा काय यासाठी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी 2 अधिकारी नेमलेले आहेत। चौकशीतनं काय निष्पन्न होईल ते होईल। कदाचित असे निष्पन्न होईल की मुख्याध्यापक शिकवतात। प्रश्न असा आहे, ही उपोषण करण्याची वेळ येऊन द्यायला नको होती। टाळी एका हाताने वाजत नाही। शिक्षण संस्थेने सुद्धा थोडासा मीपणा बाजूला ठेवून हा प्रश्न चर्चेने सोडवायला हवा। त्याचबरोबर निलेश शिंदे आपण सुद्धा समाजामध्ये खूप सामाजिक कार्य करत असता, थोडंसं ह्या विषयामध्ये लवचिक भूमिका ठेवायला हवी होती किंवा भविष्यकाळात ठेवाल अशीच अपेक्षा। सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, आळेफाटा।